एक मोठी बातमी दिल्लीतून आगामी लोकसभा निवडणुकीत 400हून अधिक जागा मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे आणि त्यासाठी एनडीएतील मित्रपक्षांना अधिक ताकद देण्याबरोबरच विरोधी गोटातील आणखी पक्षांना सोबत घेण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे आणि त्याला यश देखील मिळताना दिसतंय। ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाला एनडीएमध्ये घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यावरील पुढील 2-3 दिवसातच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, ही मोठी बातमी खरं तर आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत 400हून अधिक जागा मिळवण्यासाठीची ही एनडीए कडून ही आता भाजपने देखील आता कंबर कसलेली आपल्याला दिसते। एकंदर सविस्तर काय सांगता येईल? बरोबर आहे। भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल जे आहे या दोघांमध्ये युती होण्याचे संकेत प्राप्त झाले आहे। आगामी 2 दिवसात याची निश्चितपणे घोषणा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर हा एक मास्टर स्ट्रोक असेल। आता या जागी बघितलं तर उत्तर भारतामध्ये जेडीयू हा सगळ्यात मोठा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि त्यानंतर आता जर ओडिशामधला बिजू जनता दल ज्याची सत्ता आहे आणि एक हाती सत्ता त्यांची ओडिशामध्ये आहे, तो जर पक्ष सोबत आला तर एक मोठा मास्टर स्ट्रोक म्हणून याला बघितलं जातंय भाजपचा। आणि त्यामध्ये खास करून बघितलं ही लोकसभेत तर आघाडी राहणारच आहे की युती राहणारच आहे, यासोबतच जर बघितलं तर विधानसभेत देखील ही युती राहणार आहे आणि सोबतच ज्यामध्ये याचा एक मोठा फायदा राज्यसभेमध्ये बहुमत प्राप्ती करण्याकरता होऊ शकतो। आणि यामध्ये जर बघितलं तर जागा वाटवामध्ये ज्यादा जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाला ओडिशामध्ये मिळेल आणि त्यानंतर काही ज्या जागा आहेत ज्या बीजेपीला 7 ते 8 जागा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर विधानसभेमध्ये मोठा भाऊ म्हणून बिजू जनता दल राहील, त्यांना 95 ते 100 जागा त्यांच्याकडे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि भाजप हे जे आहे हे 46 आणि 52 जागा लहान भावाची भूमिका तिथे घेणार। एक मोठी हालचाल असं म्हणता येईल। आणि सोबतच ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून जर बघितलं तर हे दोन्ही पक्ष साधे मित्र आहेत, पण आता युतीमध्ये सामील होऊन एक प्रकारे हे स्पष्ट होतंय की या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने जो 400चा आकडा पार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठी पाऊलवाट या निमित्ताने टाकली गेलेली आहे। अगदी 400हून अधिक जागा मिळवण्यासाठीचं हे एक मोठं पाऊल म्हणता येईल आणि त्यामुळे आता पुढील 2-3 दिवसातच हे आपल्याला अधिक स्पष्ट होईल। धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर तपशिलासाठी। आणि आता